सोलापूर शहरात आता नोटरीद्वारे खरेदी केलेल्या प्लॉटची कर आकारणी बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे। महापालिका प्रशासनाने फसवणुकीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे कळविले आहे। महापालिकेने नोटरीद्वारे खरेदी केलेल्या खुल्या प्लॉटवरील कर आकारणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आता मजरेवाडी नई जिंदगी परिसरात खळबळ उडाली आहे। शहराच्या हद्दवाड भागात आजही नोटरीद्वारे खुले प्लॉटच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहेत। हे व्यवहार बेकायदेशीर असल्याचे जिल्हा मुद्रांक कार्यालय आणि महापालिका प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे। महापालिकेने 2018 पर्यंत नोटरीद्वारे खरेदी केलेल्या प्लॉटवरील कर आकारणी बंद केली होती। पुन्हा एकदा मजरेवाडी हद्दीतील राजीव गांधी नगर, शिवपार्वती नगर, एमुलवाडी, चंद्रकला नगर, सत्यसाई नगर या भागात नोटरीद्वारे काही प्लॉटची खरेदी विक्री झाली आहे। या नोटरी बनावट असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले असून त्यामुळे या प्रकरणात कर संकलन विभागाने 23 जणांवरती गुन्हे देखील दाखल केले होते। खुल्या प्लॉटची नोंदणीकृत दस्ताद्वारे खरेदी झाली असेल तर कर आकारणी करता येणार आहे, अन्यथा होणार नसल्याची माहिती कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी दिली आहे। नोटरीद्वारे खरेदी केलेल्या प्लॉटवर कर आकारणी बंद करण्यात आल्याने हद्दवाड भाग विशेष करून नई जिंदगी, अक्कलकोट रोड, शेळगी या भागात अनेक प्लॉट धारक जे नोटरीद्वारे खरेदी केलेले होते त्यांच्यामध्ये मात्र आता खळबळ उडाल्याचं पाहावयास मिळत आहे।